ओके, काही क्वेश्चन्स बघूयात पी वाय क्यू. फर्स्ट क्वेश्चन आहे वाय ऑफ एक्स इज गिवन. सो वाय ऑफ एक्स इट इज गिवन इन डिटर्मिनंट फॉर्म. ठीक आहे. आणि त्यांनी काय विचारलं आहे, डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर, म्हणजे याचा तुम्हाला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, राईट. प्लस वाय इज इक्वल टू वॉट. सो पहिले डिटर्मिनंट एक्सपांड करूयात. सो तुम्हाला वाय ऑफ एक्सची टर्म भेटेल अँड देन वी कॅन फाइंड सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. सो हाऊ यू विल एक्सपांड दिस, काय मेथड आहे, प्लस मायनस प्लस, पहिली टर्म काय साइन एक्स. सो साइन एक्स इंटू 28 27 1 1 मायनस कॉस एक्स, काय होणार आहे 27 27 1 1, करेक्ट. प्लस साइन एक्स प्लस कॉस एक्स प्लस 1 27 28 1 1. राइट, करा एक्सपांड सॉल्व करा. हां, सो दिस इज साइन एक्स इन ब्रॅकेट, हे काय होणार 28 मायनस 27, करेक्ट. डायरेक्ट लिहूयात. So this is sin x into 28 minus 27, so it will be what, 1 minus cos x into, this is 27 minus 27, this will be 0, plus sin x plus cos x plus 1 into 27 minus 28, correct, 27 minus 28 minus 1. So this is sin x minus cos x into 0, it will be 0, आणि ते मायनस 1 ने मल्टिप्लाय करायचे, करेक्ट. सो काय होणार आहे, मायनस साइन एक्स मायनस कॉस एक्स मायनस 1, करेक्ट. सो दिस इज वाय ऑफ एक्स और वाय मायनस कॉस एक्स मायनस 1, राईट. आता सिम्प्लिफाय झाले. नाव यू कॅन फाइंड डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस वाय. करा फाइंड आउट. याचा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह लागेल, राईट. डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर. नाही, जो येईल तो. हां, सो वाय डॅश, व्हॉट विल बी वाय डॅश. हां, हे बघा, ही मायनसची साईन ॲज इट इज ठेवली. कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स, मायनस 1चा डेरिव्हेटिव्ह 0, सो दिस विल बी साइन एक्स. व्हॉट इज वाय डबल डॅश, कॉस एक्स. सो देअरफॉर यू कॅन फाइंड दिस टर्म. टर्म काय फाइंड आउट करायची, वाय डबल डॅश प्लस वाय. सो वाय डबल डॅश इज कॉस एक्स, correct, y double dash. What is y? Minus cos x minus 1. So answer is minus 1.
Then let us solve next. So question is, if y of x is equal to x to the power x to the power x greater than 0, then y double dash of 2 minus 2y dash of 2 is equal to, राईट. आपण आय थिंक फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह घेतलेलं आहे एक्झाम्पल. त्याचंच पुन्हा तुम्ही डेरिव्हेटिव्ह घ्या. स्टार्ट करा सॉल्व करायला. लास्ट स्टेपला तुम्हाला एक्सची व्हॅल्यू किती पुट करावी लागणार आहे, 2. मी ऑप्शन्स लिहितो आहे, करा, जमेल तुम्हाला सॉल्व करायला. ऑप्शन्स लिहायची गरज नाही आहे. करा, सॉल्व करा, जमेल. फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह किती आला? हां, त्याला एक्सच ठेवा, तसंच ठेवा, एक्स टू दी पॉवर एक्स टू दी पॉवर एक्स इन ब्रॅकेट 1 प्लस लॉग एक्स. तर यू इंटू यूज करायचं. वाय नका, त्याला एक्स टू दी पॉवर एक्स, कारण एक्सची व्हॅल्यू टाकायची, वायची व्हॅल्यू नाही, एक्सची व्हॅल्यू तुम्हाला टाकायची. त्याला त्याचंच राहू द्या, एक्स टू दी पॉवर एक्स इन ब्रॅकेट 1 प्लस लॉग एक्स. सो वाय ऑफ एक्स, so y is x to the power x, so y dash x to the power x in bracket 1 plus log x. पुन्हा याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, सो डेरिव्हेटिव्ह u इंटू v ने घ्यावं लागेल. फाइंड y डबल डॅश आणि x इज इक्वल टू 2 टाका.
याचा डेरिव्हेटिव्ह कसं फाइंड आउट केला तुम्ही एक्स टू दी पॉवर एक्सचा? हां, एक तर लर्न करायला लावलं होतं राईट, आणि बोर्डला लिहायचं नाही हां डायरेक्ट तुम्हाला ते. हां बोर्ड, बाकी एम सी यूला तुम्ही असे एम सी यू असते जिथे डायरेक्टली लर्न असलेलं ओके. लॉगॅरिथमिक डिफरन्सिएशन यूज करावं लागेल. सो इथे यू इंटू बी यूज करा. फर्स्ट फंक्शन एक्स टू दी पॉवर एक्स इंटू 1 प्लस लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह. So first function, what is first function? X to the power x into 1 plus log x चा derivative. So 1 चा derivative 0, log x चा derivative 1 by x plus 1 plus log x into x to the power x चा derivative. पुन्हा x to the power x चा derivative लिहायचं आहे, बरोबर आहे का? सेकंड फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. सो एक्स टू दी पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह एक्स टू दी पॉवर एक्स इन ब्रॅकेट 1 प्लस लॉग एक्स. करेक्ट आहे का? हे बघा, ही टर्म आहे यू, ही टर्म आहे डी व्ही बाय डी एक्स प्लस ही टर्म आहे व्ही, आणि ही जी टर्म आहे इट इज डी यू बाय डी एक्स. टाका आता एक्स इज इक्वल टू 2 टाका आणि बघा काय येईल. ही टर्म कॅल्क्युलेट करायची. हां, इथे 2 टाकल्यावर वाय डबल डॅश ऑफ 2 भेटेल, आणि वाय डॅश ऑफ 2 म्हणजे इथे 2 टाकावं लागेल. काय आलं का एक्झाम्पल? काय आलं आहे ना? हां, एक्स टू दी पॉवर एक्स फंक्शन आहे आणि ही टर्म कॅल्क्युलेट करायची. सो ही टर्म कॅल्क्युलेट करायला फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह लागेल, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह लागेल. हा तुमचा काय झाला? वाय डबल डॅश. सो टर्म आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. फर्स्ट टर्म काय? वाय डबल डॅश ऑफ 2. सो इथे 2 टाकूयात, जिथे जिथे एक्स आहे तिथे 2 टाकू. 2चा स्क्वेअर 4, 1 बाय 2 प्लस 1 प्लस लॉग 2 स्क्वेअर, बरोबर ना? 1 प्लस लॉग एक्स, 1 प्लस लॉग एक्स, 1 प्लस लॉग 2चा स्क्वेअर इंटू 2चा स्क्वेअर 4. ही झाली फर्स्ट टर्म. देन 2 इंटू दिस, सो 2 इंटू वाय डॅश ऑफ 2. सो 2 इन ब्रॅकेट, दिस इज वाय डॅश, याच्यात 2 टाकायचं आहे. सो 2चा स्क्वेअर 4 इन ब्रॅकेट 1 प्लस लॉग 2. करेक्ट? हे सबट्रॅक्ट करायचं आहे. आलं कोणी ट्राय केलं का? काय ते फर्स्ट ऑप्शन आलं का? म्हणून करेक्ट. सबट्रॅक्ट करा त्याने. ठीक आहे, बघूया. सो ही टर्म कॅल्क्युलेट करायची. वाय डबल डॅश ऑफ 2 मायनस 2 इंटू वाय डॅश ऑफ 2 इज इक्वल टू, हे 2 आहे प्लस 4 इन ब्रॅकेट 1 प्लस लॉग 2 याचा स्क्वेअर मायनस 2 इंटू 4 8 इन ब्रॅकेट 1 प्लस लॉग 2. पुढे पुढे काय केलं? 1 प्लस लॉग 2 ला 8 ने मल्टिप्लाय केलं. 1 प्लस लॉग 2 ला 8 ने मल्टिप्लाय केलं.
वन प्लस लॉग टू इथे वन प्लस लॉग टू याला मल्टिप्लाय केलं हां -8 + 2 -6 आणि याचं एक्सपान्शन केलं का काय केलं नाही आधी त्याला मल्टिप्लाय केलं मग 4 ला नेक्स्ट स्टेप पण हे वन प्लस लॉग टू स्क्वेअर आहे ना a + b ब्रॅकेट करेक्ट ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर मायनस हे करायचं का मल्टिप्लाय येस -8 लॉग 2 करेक्ट सो 2 + 4 ने करूयात 4 + 8 लॉग 2 + 4 लॉग 2 चा स्क्वेअर -8 लॉग 2 हे कॅन्सल झालं 4 2 6 काय दे मग ऑप्शन डी करेक्ट 4 लॉग 2 चा स्क्वेअर 4 लॉग 2 चा स्क्वेअर हे 6 झालं 6 - 8 -2 झालं का नेक्स्ट लिहा y = f of x = sin cube pi/3 cos pi upon 3√2 -4x³ plus 5x² plus 1 to the power 3/2 then y dash of 1 y dash of 1 is
कोणत्या टाईपचं फंक्शन आहे, काय म्हणजे कोणता टाईप आहे डेरिव्हेटिव्हचा? फंक्शन दिले, डेरिव्हेटिव्ह काढून x इज इक्वल टू 1 टाकायचं, बरोबर ना? क्वेश्चन काय आलं आहे, फंक्शन दिलेलं आहे आणि y डॅश ऑफ 1 विचारले. सो आपण डेरिव्हेटिव्ह घेणार आणि x इज इक्वल टू किती टाकणार, 1. तर याचा डेरिव्हेटिव्ह कसा फाइंड आउट करणार? काही सबस्टिट्यूट करणार, डायरेक्ट फाइंड आउट करणार, लॉग घेणार? काही इम्प्लिसिट फंक्शन आहे का आणखी काही आहे? सांगा. ब्रॅकेट्स व्यवस्थित टाका. हा ब्रॅकेट इथे क्लोज झाला आहे, त्यानंतर हा ब्रॅकेट इथे क्लोज आहे आणि हा लास्टचा ब्रॅकेट. कसं डेरिव्हेटिव्ह कसा फाइंड आउट करणार हे सांगा. डायरेक्ट करू शकतो का? असं आलं साईन, कॉस, टॅन, किती काही लिहून आलं तरी आपण म्हणजे डायरेक्ट फाइंड आउट करू शकतो का? नाही करू शकत. लॉग घेऊन काय होणार, लॉग कसं अप्लाय करणार? इथे लॉग कसं अप्लाय होईल? सपोज हे लॉग ऑफ कम्प्लीट टाकलं आपण, इथं मी इथे लिहिली, तर पुढे ते कसं होईल सॉल्व? हां, पुढे तरी लॉग ऑफ एवढं उरेल. नाही तसं नाही होणार आहे, सेपरेट नाही ना. कॉस्ट ऑफ दिस कम्प्लीट आहे, लॉग तर नाही यूज करता येईल ना. डायरेक्ट करता येईल का? कंपोजिट फंक्शन ट्रीट करून लेफ्ट हँड साईडपासून जसे फंक्शन येत आहेत रिस्पेक्टिव्ह डेरिव्हेटिव्ज लिहा. येईल का लिहिता? लिहा बरं. चुकलं तर पहिले काय साईन क्यू, पहिली स्टेप सांगा. पहिले काय स्टार्ट कुठून करणार? हां, 3 साईन स्क्वेअर. बरोबर ना? म्हणजे ही टर्म बेसिकली काय, साईन हे π/3 कॉस बेस सगळं जाऊन क्यूब यायचं, साईन क्यूब आहे. सो स्टार्टिंगला काय होणार, 3 साईन स्क्वेअर हे कम्प्लीट बनेल. मग या साईनचा डेरिव्हेटिव्ह आणि मग आतमध्ये एक एक टर्मचा डेरिव्हेटिव्ह लिहित जावं लागेल. क्लिअर आहे? लिहा बरं. सिम्पल एक्झाम्पल, पहिलं जर तुम्ही डेरिव्हेटिव्ह लिहिलं ना, पुढे फक्त x इज इक्वल टू 1 टाकायचे. मेन डेरिव्हेटिव्ह तुम्ही कसं लिहितात तेच आहे. लिहा डेरिव्हेटिव्ह. 3 साईन स्क्वेअरने लिहा, नंतर साईनचा डेरिव्हेटिव्ह लिहावा लागेल. टाईम घ्या, म्हणजे JEEला तुम्हाला इनफ टाईम राहील. एक जरी क्वेश्चन करेक्ट आला तरी 4 मार्क्स आहेत. त्याच्यामुळे 1-2 स्टेप एक्स्ट्रा जरी लिहिले इथे तरी काही फरक नाही पडणार आहे. आन्सर चुकलं नाही पाहिजे, कारण ऑलरेडी लेंदी एक्झाम्पल असणार आहे आणि लास्टला आन्सर नाही आला तर परत तो पण टाईम जाईल. सो बेटर 1-2 स्टेप एक्स्ट्रा लिहा, काही प्रॉब्लेम नाही. हां, नाही इंटू 0 नाही, π/3 मल्टिप्लिकेशनमध्ये आहे ना, मग त्याला ॲज इट इज कॅरी करा. कॉस कम्प्लीट ब्रॅकेट येईल π/3 पासून लास्टपर्यंत. आता ही कॉस आहे ना, ही टर्म इथे नको लिहू, इथे लिहायच्या पुढे, म्हणजे गोंधळ नाही होणार. हां,
आता हा π/3 ॲज इट इज येईल आणि मग या कॉसचा डेरिव्हेटिव्ह, बरोबर ना. π/3 मल्टिप्लिकेशन इथेच कंटिन्यू, म्हणजे 4-5 लाईनचा डेरिव्हेटिव्ह बनेल. हां, आता ती π/3ची टर्म ॲज इट इज लिहावी लागेल, बरोबर ना, कारण ते मल्टिप्लिकेशनमध्ये. आणि मग पुढचा कॉसवाला डेरिव्हेटिव्ह मायनस साईन. हां, ब्रॅकेट वगैरे व्यवस्थित टाका. या कॉसचा तुम्ही डेरिव्हेटिव्ह लिहिणार तर ते मायनस असणार आहे. ते काही मायनस नाही, मल्टिप्लिकेशनमध्ये ते, म्हणजे लिहिताना तुम्हाला असं लिहावं लागेल मायनस साईन आणि मग परत हा पूर्ण ब्रॅकेट येईल. मग ही टर्म ॲज इट इज लिहावी लागेल आणि परत मग याचा डेरिव्हेटिव्ह लिहावं लागेल. हां, लिहा तुम्ही, जमेल ते. तर असं काय कॉम्प्लिकेटेड नाही, फक्त एक एक टर्मचा डेरिव्हेटिव्ह व्यवस्थित लिहा. नाही, झिरो काय आलं, मल्टिप्लिकेशनमध्ये आहे ना, मग ते π/3 ॲज इट इज ठेवावं लागेल ना. कॉन्स्टंट मल्टिप्लिकेशनमध्ये असलं आपण डेरिव्हेटिव्ह झिरो लिहितो का, मग ते सगळंच झिरो होऊन जाईल इथे झिरो टाकलं तर. सगळं मल्टिप्लिकेशनमध्ये आहे ना. हां, पॉवर 3/2 या ब्रॅकेटची पॉवर. आणि हे बघा आता, हे ते तू या कॉसचा डेरिव्हेटिव्ह लिहिला मायनस साईन, करेक्ट. हां, हे कॉसचं काम संपलं. मग π/3√2 मल्टिप्लिकेशनमध्ये, करेक्ट. आता हे x⁴n झालं, म्हणजे 3/2. हां, हे x⁴n लिहिलं का, x⁴n झालं ना बेसिक फॉर्म. मग 3/2 पहिले लिहावं लागेल. म्हणजे तुम्हाला समजेल असं लिहा, पुढे x=1 पण टाकायचं आहे. नाही, तुम्ही डेरिव्हेटिव्ह लिहिला आणि तुम्हालाच नाही कळालं काय म्हणजे प्लस आहे का मायनस, तेच कळत आहे. हां, हा 3sin² झालं. हां, मग हे 3sin² झाल्यानंतर या साईनचं पण डेरिव्हेटिव्ह बनेल ना. तो लिहिला का, नाही नाही नाही, हे आधीच सगळे डेरिव्हेटिव्ह नाही येणार. तू सगळेच एकसाथच घेऊन टाकले. हे साईन क्यूब आहे, हे मला कळालं का, म्हणजे साईन ऑफ दिस आणि ब्रॅकेट क्यूब आहे, बरोबर ना. जसं हे असं होतं, sin² tan x जर असेल तर आपण हे कसं करतो, sin tan x याचा स्क्वेअर, 2 sin tan x लिहितो. मग या साईनचा डेरिव्हेटिव्ह लिहितो cos tan x आणि मग या टॅनचा डेरिव्हेटिव्ह लिहितो sec² x. आता हे साईन क्यूब आहे, म्हणजे हे काय म्हणणार 3sin², हे ॲज इट इज लिहावं लागेल. आता π/3 cos π/3√2 4x³ + 5x² + 1 3/2 1 2 3. नंतर आता साईनचा डेरिव्हेटिव्ह इंटूमध्ये मल्टिप्लिकेशनमध्ये कॉस ऑफ, हे कम्प्लीट ॲज इट इज कॉपी करायचं. हे कम्प्लीट इथे येईल. आता पुढे गेला, पुढे काय π/3 मल्टिप्लिकेशनमध्ये इंटू π/3. आता या कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साईन π/3√2. हां, ॲज इट इज, ठीक आहे. एक घेऊयात. हां, ते पुढे पुढे येईल ना. आता एक एक टर्म घ्यावी लागेल ना. तू इथेच घेऊन टाकलं आहे -12x². इथून स्टार्ट
लेफ्ट टू राईट जावं लागेल ना. -4x³ प्लस 5x² प्लस 1 टू दी पॉवर 3/2. ह्या कॉस्ट झालं. आता पाय 3√2 आहे मल्टिप्लिकेशनमध्ये. पाय 3√2 एक्स टू दी पॉवर, हे एक्स टू दी पॉवर n झालं म्हणजे 3/2 -4x³ प्लस 5x² प्लस 1 याची पॉवर 1ने रिड्यूस होणार म्हणजे 3/2 - 1 1/2 इंटू. आता ही टर्म बनेल. सो हे बनलं -12x² प्लस 10x. हा कम्प्लीट डेरिव्हेटिव्ह झाला. हे कम्प्लीट करायचं ब्रॅकेटमध्ये टाक. एक मिनिट. हां, हे 3sin² टर्म झाली. मग या साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस लिहावा लागेल. cos² नाही, कॉस. ठीक आहे. मग हे π/3 लिहिलं. आता या कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साईन. मायनस साईन ही कम्प्लीट टर्म लिहिली. इथे नाही, इथे कसं लिहिलं, एक कट करावी लागेल. नंतर आता याचा डेरिव्हेटिव्ह राहिला. सो 3/2 खाली घ्यावं लागेल. एक्स टू दी पॉवर n झालं ना, म्हणजे 3/2 याची पॉवर 1ने रिड्यूस करायची आणि -4x³ प्लस 5x² प्लस 1चा डेरिव्हेटिव्ह त्याला लिहून दिलं. हां एक्स टाका ना, x1 टाकायचा. किती झालं हे आन्सर? याचं काय एक्स? हां ते करा ना, मग काय झालं. मायनस किती 4x³ ना, -12x². हां करेक्ट आहे ना. मग प्लस 10x. हां, आता x = 1 टाका. -4x³ प्लस 5x². नाही, फॉर्म्युला काहीच लागणार नाही आय थिंक त्याला. कॉस 120 येतो ना, मग त्याला कॉस 90 प्लस कॉस 30. हां कॉस 90 प्लस 30 म्हणजे -sin 30. काय आले कॉस 120 कॉस 120 मग त्याला 90 प्लस 30 साइन मायनस साइन साईन 30 म्हणजे -1. -1/2 -π/3 होऊन जाईल. आन्सर सांगतो मी. आन्सर 3π²/16 असं यायला पाहिजे. मायनस काय काय -π/3 3sin² -π/3 येते. 3sin² -π/3. -π/3 म्हणजे 60 डिग्री. √3/2 -√3/2 त्याचा स्क्वेअर करावा लागेल. 3/4. हां, आता हे sin π/3 झालं ना. sin π -π/3 म्हणजे -sin π/3 झालं. π/3 म्हणजे किती झालं, √3/2चा स्क्वेअर म्हणजे 3/4. -sin 3/4. हे प्लसच बनेल ना, ते स्क्वेअर आहे ना. ते स्क्वेअर आहे पण आपण काय करतो -sin. हो ना. मग हे sin -π/3 ला काय लिहिलं, -sin π/3 आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर. 3/4. 3/4. 9/4. हे नेक्स्ट हां, 3 पाय येतं आहे का, π² टर्म 3π²/16 असं लिहिलं. मग ते π/3 सबस्टिट्यूट न करता असेल. नाही असं नाही. काय उरेल ना ते π/3√2 वगैरे ते होतं ना, मल्टिप्लिकेशनमध्ये होतं ना. ओके, हां ठीक आहे, करा.
इथून आता इथून कॅल्क्युलेट करायचं म्हणजे 2^3/2 हां मग हे मग कॉस घे त्याचं हां रिवर्स करावं लागेल ठीक आहे टाकलं आहे 1 झालं ना का बाकी अजून ओके हां आता हे रिवर्स करायचं रिवर्स म्हणजे काय पहिले 2^3/2 होईल 2^3/2 किती होणार 2^3/2 म्हणजे √2चा क्यूब करेक्ट आहे का बरोबर ना अशी टर्म आहे ना 2^3/2 म्हणजे काय झालं करेक्ट हे √2 झालं √2चा क्यूब व्हॉट इज √2 क्यूब 2√2 करेक्ट बरोबर ना मग हे 2√2 झालं याला मल्टिप्लाय करा π3√2 रिवर्स करायचं रिवर्स π3√2 इंटू ही टर्म काय आली 2√2 म्हणजे ही टर्म काय झाली 2π/3 इकडे काय कॉस आता कॉस आहे ना ते ब्रॅकेट हां मग हे कॉस 2π/3 कॅल्क्युलेट करा कॉस 2π/3 म्हणजे किती झालं 2π/3 म्हणजे अँगल किती झालं 120 हे कळते काय सांगतोय दाखव एक मिनिट बुक दाखव हे अशी टर्म आली तुमची तुम्ही 1 टाकलं का हां ही अशी टर्म आहे आपण मी एक फर्स्ट टर्म कॅल्क्युलेट करून दाखवतो 3 sin² काय आहे π/3 cos π3√2 2^3/2 करेक्ट अशी टर्म आली पहिली आता हे रिवर्स कॅल्क्युलेट करायला घ्या इथून म्हणजे 2^3/2 किती झालं होतं आत्ता 2√2 हा √2 गेला √2 गेला म्हणजे 2π/3 उरलं करेक्ट किती उरलं ते 2π/3 म्हणजे टर्म काय झाली cos 2π/3 हे π/3 ॲज इट इज हे 3 sin² ॲज इट इज करेक्ट आहे का सो cos 2π/3 म्हणजे cos 120 सो व्हॉट इज cos 120 cos 90 + 30 झालं हे sin 30 झालं सेकंड क्वाड्रंटचा अँगल आहे ते मायनस होणार -½ हां तुम्ही एकदा ते व्यवस्थित बघा किती येणार आहे -½ सो टर्म काय बनली 3 sin² π/3 इंटू ही टर्म काय बनली -½ करेक्ट आहे का सो हे काय बनलं 3 sin² काय बनलं -π/6 नाउ हाऊ वी विल सॉल्व दिस sin² -π/6 म्हणजे टर्म काय आहे साइन ऑफ -π/6 याचा काय स्क्वेअर करेक्ट दिस इज साइन ऑफ -θ व्हॉट इज साइन ऑफ -θ -sin θ आणि याचा काय होणार स्क्वेअर सो मायनस हे किती झालं हां 30 sin 30 हाफ याचा स्क्वेअर म्हणजे किती झालं 1/4 सो हे काय म्हणलं 3 × 1/4 म्हणजे की 3/4 असं कॅल्क्युलेट करावं लागेल रिवर्स ही पहिलीच टाईम आहे म्हणजे तुम्ही जी फर्स्ट स्टेप लिहिली तेवढीच झाली मग आता सेकंड घ्या कॅल्क्युलेट करायला सेकंड कसं करणार परत 2^3/2 आहे ते किती झालं √2 सेमच आहे आता काही नाही राहिलं हे परत किती बनणार 2^3/2 किती झालं तुमचं हां सेमच येणार कॉस आणि साइन कॉस टाका ही टर्म लिहून टाका डायरेक्ट ही जी टर्म आहे -sin π/3 √2 हां √2 कॅन्सल झाला √2 कॅन्सल होईल 2π/3 मग -sin 2π/3 येईल -cos π/6 कसं -sin बाहेर काढली तर मग sin 90 + 30 sin 90 प्लसच राहील ते हां -sin आधी बाहेर काढली हां sin बरोबर 90 कॉस + 30 cos ठीक 30 आहे आणि मग -cos 30
बरोबर. 3 पाय स्क्वेअर बाय 16. नाही ते बघू आपण कॅल्क्युलेट करून. हे झाले येऊ जाऊ सेकंड टर्म. याला सेकंड टर्म मल्टिप्लिकेशनमध्ये करेक्ट. सो सेकंड टर्म काय तुमची कॉस ऑफ पाय बाय 3 कॉस ऑफ काय आहे पाय अपॉन 3√2 आणि 2 टू दी पॉवर 3/2 आहे. हां ठीक आहे आपण लिहू आहे सगळ्याच टर्म लिहून टाकू आता. ठीक आहे ही एक टर्म आहे. याला मल्टिप्लिकेशन हा ब्रॅकेट इकडे क्लोज झाला. हां याला मल्टिप्लिकेशनमध्ये ठीक आहे बघूयात आपण राईट. अशी तुमची सेकंड टर्म आहे. सेम आता जसं इथे सॉल्व केलं तसं सॉल्व करा. हे 2 टू दी पॉवर 3/2 किती झालं 2√2. √2 कॅन्सल म्हणजे cos 2π/3 झालं. cos 2π/3 किती होतं cos हे काय झालं 2π/3 करेक्ट. सो हे काय झालं cos π/3 इंटू cos 2π/3 आपण कॅल्क्युलेट केलं -½ सो हे काय बनलं आता cos -π/6. बट व्हॉट इज cos ऑफ -θ cos θ बरोबर ना. cos ऑफ -θ इज cos θ. cos π/6 किती आलं cos 30 किती आलं √3/2. ही झाली सेकंड टर्म. आता वेळ नाही लागणार. हां त्यानंतर याची पुढची टर्म घ्या काय राईट. सो याच्या पुढची टर्म आहे आता π/3 हे नका लिहू हां याच्या पुढची टर्म आहे. एवढं पार्ट लिहायचं. ही सेकंड टर्म झाली. सो π/3 इंटू -sin हां पाय 3√2 आणि हे परत काय बनणार 2 टू दी पॉवर 3/2च बनेल. हा ब्रॅकेट इथे क्लोज हा ब्रॅकेट इथे क्लोज. ही तुमची नेक्स्ट टर्म आहे. हे क्लिअर आहे का काय लिहितोय आपण. ही तुमची फर्स्ट टर्म आहे पहिल्या लाईनमधली. हां त्याच्या खाली तुम्ही हे लिहिलं आहे. त्यानंतर याच्या पुढची टर्म ही आहे. आता याच्यात टाका हे सेमच झालं 2 टू दी पॉवर हे परत सेमच बनणार आहे. सो ही टर्म काय बनेल तुमची π/3 -sin हे आपण परत 2√2 √2 √2 कॅन्सल झालं. परत हे काय बनणार 2π/3.
आता साईन 2π/3 कॅल्क्युलेट करावं लागेल. साईन 2π/3 minus cos pi by 6. काय झालं? साईन 90 प्लस 30 किती झालं? कॉस 30 पॉझिटिव्ह येणार आहे म्हणजे काय झालं आहे? करेक्ट आहे का? √3/2 आणि minus ची sign. हां म्हणजे इथे मायनस येणार ना, minus √3/2 बरोबर ना. सो हे काय बनणार? π/3 into minus इंटू मायनस √3/2 √3/2. सो ही टर्म काय बनली? मायनस √3/6 √3/6 into minus pi next one minus pi. हां त्याच्या पुढची टर्म एक घ्यावी लागेल. याच्या पुढची टर्म मल्टिप्लिकेशनमध्ये, याच्या पुढची टर्म काय बनणार? π3√2 आणि याचा डेरिव्हेटिव्ह. करेक्ट. सो याचा डेरिव्हेटिव्ह काय लिहिलं आहे? 3/2 काय ते मायनस 4x³ प्लस 5x² प्लस 1 याची पॉवर 1/2 इंटू हे किती म्हणलं? मायनस 12x² plus 10 प्लस 10x. आता इथे तुम्ही x इज इक्वल टू किती टाकला? 1 टाकला. सो हा 3 तुम्ही कॅन्सल करू शकतात. हे बनलं π2√2 इंटू हे तुमचं किती बनतं आहे? 2 बनणे. हे किती बनतं आहे? 2. सो हे √2 बरोबर आहे का? आणि हे -2 करेक्ट. हे क्लिअर आहे ना? x इज इक्वल टू 1च टाकलं आहे. सो हे 2⁻1/2 √2 झालं, राईट. आणि हे किती झालं? -1/2. सो हे √2 गेलं, हा 2 पण गेलं म्हणजे काय आलं? -π. आता हे सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन. पहिली टर्म काय होती आपली? √3/2 इंटू ही पण √3/2 झाली का? 3/4 हां 3/4. हां पहिली टर्म ही होती ना. 3/4 इंटू √3/2 इंटू मायनस √3π/6 इंटू -π. सो हे 3 इंटू 3 हे तर π² झालं, मायनस मायनस प्लस झालं, हे तर π². हे 3√3 इंटू √3 झालं 3 इंटू 3 9 अपॉन 4 इंटू 2 इंटू 6 3π² अपॉन 16. 3π² अपॉन 16. बरोबर नाही? सगळं मल्टिप्लाय केलं आहे. दिस टर्म दिस टर्म दिस टर्म दिस टर्म.
ना सॉल्व करून बघा एक्झाम्पल. हां बरेचसे म्हणजे रायटिंग वगैरे सगळंच इम्पॉर्टंट आहे. एक एक टर्म साईन वगैरे सगळंच, कारण कुठेही मिस्टेक झाली तर येणारच नाही ते 3/2/16. राईट. एक्झाम्पल आहे. सो dy/dx कॅल्क्युलेट करायचं x इज इक्वल टू 3/2 वर, √3/2 वर. सो वी विल कन्सिडर दिस ॲज u, दिस ॲज v. रिस्पेक्टिव्ह डेरिव्हेटिव्ह लिहावे लागतील. हां सो आपण u कन्सिडर करूयात. टॅन इनवर्स 3 cos x मायनस 4 sin x अपॉन 4 cos x प्लस 3 sin x. हाऊ विल फाइंड डेरिव्हेटिव्ह सांगा. असं काही केलं आहे का एक्झाम्पल आपण? हां एक केलेलं आहे पण टॅन इन आहेत म्हणजे नोटबुकमध्ये भेटेल तुम्हाला. हां आता एक्झॅक्ट काय एक्झाम्पल आहे त्याने म्हणजे, पण केलं आहे असं काहीतरी. टॅन इनवर्स. हां हां टॅन इनवर्स करेक्ट. हां सो त्या फॉर्म्युल्यामध्ये इथे काय 1 आहे बरोबर ना, 1 + xy. हां सो आपण काय करूयात, प्रत्येक टर्मला 4 cos x ने काय करू, डिवाइड करू. हां असं भेटेल. एक एक्झाम्पल आहे आपल्याला. सो टॅन इनवर्स 3 cos x अपॉन 4 cos x किती बनणार. तुम्हाला कळालं काय करायचं आहे. फॉर्म्युला जर तुम्ही चेक केला इथे 1 आहे, 1 फॉर्म्युल्यामध्ये, म्हणजे असा फॉर्म्युला आहे टॅन इनवर्स x मायनस टॅन इनवर्स y. हा लिहून दिला आहे फॉर्म्युला. टॅन इनवर्स ऑफ x मायनस y अपॉन 1 + xy. सो ही टर्म 1 करावी लागेल. सो ही टर्म 1 करायला 4 cos x ने काय करावं लागेल, डिवाइड. सो 3 cos x अपॉन 4 cos x काय उरणार, 3/4. cos x कॅन्सल होणार. पुढे मायनस 4 sin x अपॉन 4 cos x. 4 4 कॅन्सल झाला. sin बाय cos काय झालं, टॅन. अपॉन 4 cos x अपॉन 4 cos x 1 प्लस 3 sin x अपॉन
3 sin x अपॉन 4 cos x, 3/4 tan x. झालं काय फॉर्मॅटमध्ये x हा तुमचा x आहे, x मायनस दिस इज युअर y अपॉन 1 प्लस एक्स वाय. काय होणार याचं कन्वर्जन सांगा. हां, टॅन इनवर्स ऑफ 3/4 मायनस टॅन इनवर्स ऑफ टॅन एक्स. करेक्ट. सो हे तुमचं काय u आहे. दिस इज टॅन इनवर्स ऑफ 3/4 मायनस एक्स. दिस इज युअर u. So let us differentiate this with respect to x. Tan inverse 3/4 डेरिव्हेटिव्ह किती झाला 0. कॉन्स्टंट आहे मायनस ही झाली फर्स्ट टर्म. लिहा एवढा पार्ट. हा फॉर्म्युला साईडला लिहून घ्या. आधी लिहिला असेल तुम्ही नोटबुकमध्ये, साईडला लिहून घ्या. Then v, what is v? Tan inverse x upon 1 plus under root 1 minus x square. This is v. याला डिफरन्शिएट करायचं. बघा टाकून x is equal to tan theta. नाही हे 1 मायनस नाही होणार ना. नाही कसं होणार. हां तुम्ही सांगा, तुम्हाला सांगायचं साईन थिटा. हे आपला रूल काय बेसिक, इथे टॅन इनवर्स असेल तर इथे टॅन बनायला पाहिजे. व्हॉट इज टॅन? साईन बाय कॉस. साईन बाय कॉस. सो इथे आपण एक्स इज इक्वल टू काय पुट करूयात, साईन थिटा. हां बघून घ्या, असा पॅटर्न नाही झालेला. हे व्ही इज इक्वल टू टॅन इनवर्स साईन थिटा अपॉन ही टर्म सांगा काय होणार. डायरेक्ट लिहत होतं 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. व्हॉट इज 1 मायनस साइन स्क्वेअर? ते कॉस स्क्वेअर थिटा. अंडर रूट आहे म्हणजे ही टर्म काय बनली, कॉस थिटा. सो ही टर्म काय बनणार, 1 प्लस कॉस थिटा. इथून पुढे सांगा. हे टॅन बनायला पाहिजे, टॅन. सांगा हाफ अँगल फॉर्म्युले काय यूज करू शकतो का. साइन 2 थिटाचा फॉर्म्युला आहे. साइन 2 थिटाचा फॉर्म्युला काय, 2 साइन थिटा हां इंटू कॉस थिटा. साइन 2 थिटासाठी येतो. साइन थिटाला काय लिहिणार, 2 साइन थिटा बाय 2 कॉस थिटा बाय 2. करेक्ट. याला काय सबस्टिट्यूट करणार, 1 प्लस कॉस थिटाला सांगा. आता भरपूरदा केलं आहे आपण. 1 प्लस कॉस थिटा. कॉस 2 थिटाचे फॉर्म्युले सांगा. कॉस 2 थिटाचा यूज करायचा आणि याचं सबस्टिट्यूशन सांगा काय बनेल, 1 प्लस कॉस थिटा. हां कॉस 2 थिटा काय फॉर्म्युला आहे, 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1. हे इकडे शिफ्ट करा. 1 प्लस कॉस 2 थिटा काय बनलं, 2 कॉस स्क्वेअर थिटा. आता 1 प्लस कॉस थिटा पाहिजे. सो ही टर्म काय बनणार, 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. हा 2 गेला, एक कॉस थिटा गेलं. काय उरलं, टॅन इनवर्स ऑफ साइन बाय कॉस टॅन थिटा बाय 2. सो टॅन इनवर्स ऑफ टॅन इट इज नथिंग बट थिटा बाय 2. 1/2 साईडला लिहिला. व्हॉट इज थिटा, साइन इनवर्स ऑफ
Sine inverse of x. This is v. So what is dv by dx? 1 by 2 as it is. Sine inverse x चा डेरिव्हेटिव्ह. साइन इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह किती आहे? 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. करेक्ट. सो टर्म काय कॅल्क्युलेट करायची? आपलं y काय? व्हॉट इज y? u प्लस 2v असा y आहे, बरोबर ना. याला आपण u कन्सिडर केलं आहे 2 आणि याला काय कन्सिडर केलं आहे v. सो y डॅश काय बनणार? u डॅश प्लस 2 इंटू v डॅश. सो y डॅश विल बी इक्वल टू व्हॉट इज u डॅश? -1 प्लस 2 इंटू v डॅश 1 बाय 2 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. हा 2 काय झाला? कॅन्सल. आता काय फाइंड आउट करायचं आहे? y डॅश ॲट √3/2 फाइंड आउट करायचं आहे. हे -1 प्लस 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस √3/2 चा स्क्वेअर. हे कॅल्क्युलेट करा. हे 3/4 होणार, 4 मायनस होऊन जाईल. राईट. हा पार्ट लिहिला आहे तुम्ही. हे मार्क करून ठेवा. हा एक पॅटर्न आहे तुम्हाला. साइन थीटा अपॉन 1 प्लस कॉस थीटा. हाफ अँगल फॉर्म्युला यूज केलं. कळतील ना स्टेप? टॅन इनवर्स ऑफ टॅन θ/2. याचं झालं θ/2. सो हा 1/2 साईडला लिहिला आणि थीटा रिप्लेस केला. थीटा कशाने रिप्लेस केला? साइन इनवर्स एक्सने. अँड देन डिफरन्शिएट केले. सो 1/2 आणि साइन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती आहे? 3. नाही 1 येतं आन्सर. 1. हां. सॉल्व करा ते पुढे. सो हे बनणार -1 प्लस 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस √3/2 चा स्क्वेअर 3/4. सो हे 4 मायनस 3 बनलं म्हणजे 1/4 अंडर रूट 1/4 1/2. 2 वरती जाणार. आन्सर किती येणार आहे? 1. अरे गेसिंग वगैरे काहीच चालणार नाही. गेस करता येणार नाही.
सो मेथडच माहिती पाहिजे कसं सॉल्व करायचं. झालं का? नेक्स्ट लिहा द डेरिव्हेटिव्ह ऑफ, ज्यांचं झाले त्यांनी लिहा पुढे क्वेश्चन लिहा. द डेरिव्हेटिव्ह ऑफ काल आपण लास्टचा जो पॅटर्न सॉल्व केला आहे हां त्या स्टेपचं एक्झाम्पल आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनवर्स अंडर रूट 1 + x² -1 अपॉन x with respect to tan inverse 2x under root 1 - x² upon 1 - 2x² at x is equal to 1/2 is. बरं ना, कालचे आपण लास्टचे 2-3 एक्झाम्पल असे सॉल्व केले. 2√3/3 2√3/5 √3/10 √3/12 राईट. बघा जेवढं होईल तेवढं, बाकी मग घरी कंप्लीट करा. सो अगेन सबस्टिट्यूशनच यूज करायचे ना टॅन इनवर्सवाले. तो एक्सरसाइज जो शेअर केला तो व्यवस्थित सॉल्व करा. ओके, हे असंच आहे का 1 - x² टॅन इनवर्स. इथे काय टाकलं x इज इक्वल टू. सो कन्सिडर दिस ॲज u, दिस ॲज v. सांगा आणि सबस्टिट्यूशन काय टाकणार. टाकून बघा, रफ टाकून बघा, नंतर फेअरली वाटलेस. कॉस थीटा पण इथे 1 + cos² अशी आयडेंटिटी नाही आहे. अशी आयडेंटिटीज नाही आहे. असे पण नाही ना 1 + sin² कशाने रिप्लेस करणार. कॉस थीटा नाही चालणार इथे. 1 + हां टॅन टाकून बघा होतं का. टाका ना, रफ करा. काय रफ करायला किती वेळ लागणार. टॅन थीटा टाकून बघा याच्यात. x इज इक्वल टू टॅन थीटा. होत असेल तर करा, सॉल्व करा. हे बघा, जनरली तुम्ही जर ऑब्झर्व केलं ना, हे लिहून ठेवा वाटलेस. हे आपण पुढे इंटिग्रेशनमध्ये लिहितो, बट आता इथे यूज होत आहे. जनरली 1 + x² ची टर्म आली, सो वी विल पुट x इज इक्वल टू टॅन थीटा. 1 - x² ची टर्म आली, सो वी विल पुट x इज इक्वल टू साइन थीटा और कॉस थीटा. जसं आधीच्या एक्झाम्पलमध्ये बघा, ही टर्म आली अंडर रूट 1 - x². जनरल रूल आहे, म्हणजे प्रत्येक वेळेस होईलच असं नाही, बट यू कॅन प्रोसीड विथ दिस. ॲटलिस्ट तुमचा टाईम तरी वाचेल. जर पहिल्या त्याच्यात जर तुम्हाला हे भेटलं, जसं 1 + x² ची टर्म आहे, सो पुट x इज इक्वल टू टॅन थीटा. टाकून बघा टॅन थीटाने काय होईल. आणि अंडर रूट x² - 1 असेल, सो x इज इक्वल टू यू कॅन पुट सेक थीटा. दिस इज जनरल रूल. याच्याने मोस्टली होऊन जाईल सॉल्व. सो आता u तुमचा टॅन इनवर्स आहे, सो इट विल बी टॅन इनवर्स अंडर रूट 1 + tan² थीटा. सो अंडर रूट 1 + tan² थीटा म्हणजे काय आलं, सेक थीटा, बरोबर ना, अपॉन टॅन थीटा. सो टॅन इनवर्स ऑफ हे 1/cos झालं, क्रॉस मल्टिप्लाय करावं लागेल. हां, सो 1 हां 1 अपॉन कॉस थीटा. सो ही टर्म काय बनणार, 1 - cos थीटा अपॉन कॉस थीटा अपॉन साइन अपॉन कॉस. कॉस कॉस कॅन्सल होणार.
कळाले? हे बघ, हे तर कळालं की एक्स इज इक्वल टू टॅन थिटा टाकलं 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा सेक स्क्वेअर थिटा ही टर्म बनली सेक थिटा. आता सेकला 1 बाय कॉस लिहून टाका. सो हे काय बनणार टॅन इनवर्स 1 बाय कॉस थिटा मायनस 1, याला तुम्ही साईन अपॉन कॉस लिहिणार साईन थिटा अपॉन कॉस थिटा. सो हे काय बनणार टॅन इनवर्स 1 मायनस कॉस थिटा अपॉन कॉस थिटा, आणि ही टर्म काय बनणार साईन थिटा अपॉन कॉस थिटा. कॉस कॉस कॅन्सल होणार. करेक्ट. हे कसं सॉल्व करणार? हां, आधीसारखंच. याला 2 साईन थिटा बाय 2 कॉस थिटा बाय 2 आणि 1 मायनस कॉस थिटा कशाने रिप्लेस होईल? कशाने रिप्लेस होईल? काय काय हे पुढे कसं सॉल्व होईल? टॅन इनवर्स काय 1 मायनस कॉस थिटा अपॉन साईन थिटा. कॉस 2 थिटाचा आणखी एक फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला तुमच्याकडे? सॉरी 1 मायनस 2, हां हे टाकून द्या 1 मायनस 2 साईन स्क्वेअर थिटा. सो ही टर्म काय बनणार बघा टॅन इनवर्स 1 मायनस कॉस थिटा कशाने रिप्लेस होणार 2 साईन स्क्वेअर थिटा बाय 2. करेक्ट. आणि साईन थिटा कशाने रिप्लेस होणार 2 साईन थिटा बाय 2 कॉस थिटा बाय 2. हे कॅन्सल होणार. करेक्ट. आणि सेकंड याच्यात काय सबस्टिट्यूट करणार सांगा? 1 मायनस एक्स स्क्वेअर आहे. यू प्रोसीड विथ दिस एक्स इज इक्वल टू साईन थिटा. हां हे लिहून घ्या आय थिंक. सो ही टर्म दिसली तर ॲटलीस्ट टॅन थिटा टाकून तर बघा होऊन जाईल सॉल्व. हां अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर असेल तर जनरली तुमचं मॅक्झिमम टाईम सबस्टिट्यूशन काय बनणार आहे एक्स इज इक्वल टू साईन किंवा कॉस. हां हे लिहून घ्या ट्रिग्नोमेट्री हायलाईट करून ठेवा. ह्याचा डेरिव्हेटिव्ह झाला. आता ही टर्म घ्या, याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करा. वन मायनस 2 साईन, हां साईन चालून जाईल. ठीक आहे 1 मायनस 2 साईन स्क्वेअर थिटा 1 मायनस 2 साईन स्क्वेअर थिटा. काय पुढची टर्म घ्या कॅल्क्युलेट करायला बघा जमते का. इथे काही डाऊट असेल तर विचारून घ्या. हां हे सेकला 1 बाय कॉस लिहिलंस, टॅनला साईन बाय कॉस, हे क्रॉस मल्टिप्लाय केलं, कॉस कॉस कॅन्सल झालं.